मुंबईतल्या घाटकोपर परिसरात राहणाऱ्या प्रतीक जाधव कुटुंबानं यावर्षी त्यांच्या लाडक्या बाप्पासाठी इको फ्रेंडली देखावा साकारलाय। झी मीडियाने इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचं जे आव्हान केलं होतं त्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे। आज आपण घाटकोपर येथील जाधव कुटुंबियाच्या घरी आलेलो आहोत आणि त्यांनी या ठिकाणी सुंदरसा असा इको फ्रेंडली देखावा सादर करण्यात आलेला आहे। या ठिकाणी जी मूर्ती आहे ती सुद्धा इको फ्रेंडली आहे, ही पूर्णपणे या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि अतिशय कलात्मकदृष्ट्या त्याचा वापर करून या ठिकाणी जी घंटी लावलेल्या आहेत, त्याला जी छोटी छोटी अशी फळं लावलेली आहेत, फार सुंदर असा हा देखावा आहे। त्यांना 2011च्या झी मीडियाच्या गणेशोत्सव स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं आणि हे पारितोषिक मिळाल्यानंतर त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रभर इको फ्रेंडली गणेशोत्सव कसा साजरा होईल याबद्दलही त्यांनी प्रयत्न केले होते। आपल्याबरोबर स्वतः प्रकाश जाधव आहेत, जे पोलीस खात्यामधून रिटायर झालेले आहेत। आपण त्यांना विचारूया की हा देखावा त्यांनी कसा सादर केला। गेल्या 2007 पासून आम्ही हा देखावा साकार करत आहोत। इको फ्रेंडलीचा म्हणजे पर्यावरणाचा हास होत असून जागोजागी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा वापर केला जातो। तो टाळण्यासाठी आम्ही हा इको फ्रेंडली संकल्पना समाजासमोर मांडली। गेली सतत 2007 पासून आजपर्यंत आम्ही इको फ्रेंडली गणपती आणतो आणि ही जी आजूबाजूला दिसणारी जी झाडं आणि रोपं आहेत ते आम्ही गणेश विसर्जन झाल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला ते लावण्यासाठी देतो। त्याच्यापासून त्यांनी ती झाडे लावा झाडे जगवा असा संदेश आम्ही समाजाला देत आहोत। स्वतः फक्त इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा न करता त्याचं महत्त्व साऱ्या जगाला पटवण्यासाठी त्यांचा मुलगा प्रतीक याने सुद्धा एक संकेतस्थळ सादर केलेलं आहे, एक वेबसाईट चालू केलेली आहे। आपण त्याला विचारू की या वेबसाईटबद्दल त्याने काय माहिती आहे वेबसाईटबद्दल। आमच्या वेबसाईटचं नाव आहे www.ecofriendlyganesh.com। या वेबसाईटवरती इको फ्रेंडली गणपती साजरा करण्यासंबंधीची सर्व माहिती आमच्या वेबसाईटवर आहे। इको फ्रेंडली गणपती आपण कसा साजरा करू शकतो, मुंबईमध्ये उपलब्ध असलेले कृत्रिम तलाव, त्याचबरोबर लोकांना इको फ्रेंडली गणपती साजरा करायचा असतो पण त्यांना मूर्तिकार किंवा इतर वस्तू कुठे भेटतात याची माहिती नसते, म्हणून महाराष्ट्रातील सर्व इको फ्रेंडली मूर्तिकारांची यादी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहाय्याने आम्ही ते आमच्या वेबसाईट टाकलेली आहे। आत्तापर्यंत आमची अशी वेबसाईट जवळजवळ पूर्ण जगभरामध्ये 2,15,000हून जास्त लोकांनी बघितलेली आहे। अमेरिकेतून, जर्मनीतून या वेबसाईटला लोकांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे। तसेच जे कोण लोक महाराष्ट्रामध्ये इको फ्रेंडली गणपती साजरे करतात किंवा कुठेही गणपती साजरे करतात त्यांनी आमचा जो ईमेल आय डी आहे contact@ecofriendlyganesh.com वर त्याचे फोटो पाठवावेत। आम्ही त्यांचे फोटो आमच्या वेबसाईटवरती प्रदर्शित करू। जाधव कुटुंबियांकडे प्रसाद म्हणून एक वेगळी अशी संकल्पना सादर केली जाते। काय आहे हा प्रसाद, काय सांगाल, कसा प्रसाद देता तुम्ही? जितकेही नातेवाईक किंवा जेवढे पण आमचा मित्रपरिवार आमच्या घरी येतो त्या सर्वांना आम्ही एक झाडाचं एक रोपटं देऊन त्यांचं स्वागत करतो की एक भेट म्हणून देतो की जेणेकरून झाडे लावा झाडे जगवाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचला जाईल। झाडे लावा झाडे जगवाचा संदेश संपूर्ण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जाधव कुटुंबीय अहोरात्र प्रयत्न करीत आहेत। असंच त्यांच्या प्रयत्नाला यश मिळो ही शुभेच्छा। कॅमेरामन सगीर अन्सारीसह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई।